बरेच मान्यवर शिवरायांबद्दल आपल्या भावना आपले मत या ठिकाणी व्यक्त केले आणि ज्या आयोजकांनी हा खरा कार्यक्रम घडवून आणला सर्वप्रथम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्या तरुणांनी त्या मुलांनी त्या मावळ्यांनी आज या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि त्या ठिकाणी या नवापूर शहरातील सर्व मान्यवरांना उपस्थित केलं, सगळ्यांना एकत्र केलं। त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार सुद्धा मानतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावर बरेचसे वक्ते या ठिकाणी बोललेत, माझे बंधू बोललेत। आपल्याला कुठल्या वादविवादात जायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतेचा राजा, तुमचा आमचा मनातला राजा, त्याची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे। आणि ज्या राजाने 500 वर्षापूर्वी हे सगळं घडलेलं आहे, घडवलेलं आहे, ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना टिकवायचं आहे। त्यांचे विचार, त्यांचे आचरण हे जेव्हा आपण करू तेव्हा खरं शिवरायांचे आपण मावळे समजूया असं मला वाटतं। शिवराया फार मोठा राजा होता, फार त्यांचं कर्तृत्व महान होतं। शिवरायांनी ज्या आपल्या आया बहिणी आहेत, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा त्या स्वराज्यामध्ये ज्याही असतील, त्यांचं त्यांनी संगोपन केलं। त्यांना ज्या मनातल्या ज्या भावना होत्या किंवा त्यांची बघण्याचा दृष्टिकोन होता की ही समोरची माझी माता आहे, ही माझी समोर बसलेली ही भगिनी आहे, हा विचार त्यांनी ठेवला। तोच विचार जर प्रत्येक मावळ्याने या देशामध्ये जर ठेवला तर हे प्रकार घडणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं। जर खरोखर आपण शिवरायांचे वंशज आहेत तर शिवरायांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं आपण पालन केलं पाहिजे, एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं। आज जर तुम्ही बघितलं तर शिवरायांचा हा इतिहास तुम्ही आपण सगळ्यांनी पुस्तकामध्ये वाचलेला आहे। आज नवापूर सारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी इथं जर बघितलं आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, तुमचं आमचं नेतृत्व, तुमचा आमचा राजा या नवापूर शहरामधूनच ते गेलेले होते आणि त्यांच्या पाऊलखुणा, त्यांचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं होतं। आणि तुम्ही आपण किती भाग्यवान आहात की गेला आणि ती भूमी, ही नवापूरची भूमी ही पावन करून गेलेला आहे। पण कुठेतरी मला सुद्धा शोकांतिका वाटते की ज्या ठिकाणावर सुरतेला जेव्हा राजा गेले, सुरतेहून जेव्हा ते परतीच्या प्रवासाला होते, नवापूरच्या भागातनं गेले, ते गेले, त्यांचे विचार हे तुमच्या आमच्या मनामध्ये रुजले पाहिजे। आजही तुमच्या आमच्या मनामध्ये कुठेतरी उच्च नीचचा प्रादुर्भाव आहे, तो कुठेतरी संपला पाहिजे। साठी बांधतो आहोत, पण आपण समाजासाठी बांधलं पाहिजे, देशासाठी बांधलं पाहिजे, राज्यासाठी बांधलं पाहिजे। आज जर नवापूरची परिस्थिती बघितली, मी दुसरं कुठंही बोलत नाही, मी बोलल्या एवढा इतका मोठाही नाही, मला फक्त माझं गाव बघायचंय, मला घर बघायचंय। आज जर आपलं नवापूर बघितलं तर नवापूरमध्ये तुमचे आमचे विचार हे कुठेतरी भरकटलेले दिसत आहेत। कुठेतरी आपल्या मधला मीपणा हा जागा झालेला आहे, तो मीपणा बाजूला गेला पाहिजे। शिवरायांचं जे स्वराज्याची स्थापना होती, जे स्वराज्य त्यांनी स्थापन करायचा त्यांचा प्रयत्न होता, तो हिंदवी स्वराज्याचा होता। हिंदवी स्वराज्याचा म्हणजे फक्त हिंदूच राहतील असं नाही, पण या हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदुस्थानी आहे, हा भारताचा नागरिक आहे आणि त्याला सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे। मग त्याच्यामध्ये हा बौद्ध आहे, हा दलित आहे, हा आदिवासी आहे, हा ख्रिश्चन आहे, हा मुस्लिम आहे, हा नीच जातीचा आहे, हा ओबीसी आहे, हे सगळे हेवे दावे आपण कुठेतरी बाजूला ठेवले गेले पाहिजे। या प्रामाणिक मताचा मी आहे, प्रखर मताचा मी आहे। जेव्हा हे सगळे हेवे दावे आपण बाजूला ठेवू तेव्हा आपण नक्कीच कुठेतरी शिवरायांच्या विचारांचं आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत राहू असं मला वाटतं।